सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा आपला एक आगळा उत्साहवर्धक असा आपला कार्यक्रम आज आपण इथं संपन्न करतोय आपल्या शाळेमध्ये. दी न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. खरं तर आज तसा दुग्ध शर्करा योगच म्हणायला पाहिजे, कारण आज आपल्या शाळेमध्ये आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम आपण साजरा करतोय. खरं तर आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रांना थोर साधू पुरुषांची महात्म्यांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि एकापेक्षा एक नररत्न आपल्या राज्यामध्ये जन्माला आली. त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्या विचारांचा आढावा घेणं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या विचारांची अंमलबजावणी करणं हा सगळा उद्देश ठेवून आपण त्यांचं स्मरण करण्याचं काम आपण वेळोवेळी करत असतो. आज तशाच पद्धतीचा एक संयुक्त कार्यक्रम आपण साजरा करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, ज्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शेळके मॅडम, त्याचबरोबर गवळी सर, मगदूम सर, त्याचबरोबर आपले खुटाळे सर आणि दोन्ही खुटाळे सर, त्याचबरोबर आमचे रमेश दाजी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि उपस्थितांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानं करावी, असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या आपल्या या संयुक्त कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने केलेली आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते लोकमान्य टिळक यांची प्रतिमा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा, या दोन्ही प्रतिमांचं पूजन आता संपन्न झालेलं आहे. आज आपण या दोन महापुरुषांची जयंती साजरी करतोय. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज इतक्या वर्षानंतर देखील ही मंडळी, खरं तर लोकमान्य टिळकांचा मृत्यू तर 1920 मध्ये झालाय आणि अण्णाभाऊ साठे यांना जाऊन आपल्यातनं पण खूप मोठा काळ लोटलेला आहे. पण एवढ्या सगळ्या कालावधीनंतर देखील या महापुरुषांची जयंती आपण साजरी करतोय. त्यांचं स्मरण करतोय. तर याचं कारण काय आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की चिरोल यांनी, बघा, एक पत्रकार चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना फादर ऑफ इंडियाज अनरेस्ट असं म्हटलेलं होतं. म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपला देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. 150 वर्ष आपला देश पारतंत्र्यामध्ये होता आणि या देशामधलं, म्हणजे या देशाचं जेवढं म्हणून करता येईल तेवढं शोषण या इंग्रजांनी केलेलं होतं आणि याच्या विरोधात लोकमान्य टिळकांसारख्या जहाल व्यक्तिमत्वांनी आवाज उठवला होता. केसरी, मराठा यासारख्या वर्तमानपत्रांमधनं त्यांनी सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे काय असा अग्रलेख लिहून सरकारचं लक्ष वळवलेलं होतं. आधी सामाजिक सुधारणा का राजकीय सुधारणा असा विषय जेव्हा ऐरणीवरती आला तेव्हा सामाजिक सुधारणेला कमी महत्व देऊन आधी राजकीय सुधारणा केल्या पाहिजेत असं मत व्यक्त करणारे लोकमान्य टिळक हे एक जहाल व्यक्तिमत्व होतं, जहाल विचाराचे नेते होते. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक आज देखील आपल्या स्मरणात आहेत. कारण ज्या स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला ते स्वातंत्र्य सगळ्यांनाच प्रिय आहे आणि ते स्वातंत्र्य दलितांना देखील प्रिय आहे. अशा प्रकारची भूमिका नंतरच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केली. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती नव्हे तर दलितांच्या तळहातावरती तरलेली आहे असं विधान करून या देशामध्ये असलेल्या सामाजिक विषमतेवरती, शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या दुःखांना वाचा फोडणारे आपल्या साहित्यांमधनं अण्णाभाऊ साठे यांना कोण विसरेल बरं. अण्णाभाऊ साठे हे रूढार्थानं हे शाळेमध्ये गेले नव्हते, शिकलेले नव्हते. केवळ 1.5 दिवस ते शाळेमध्ये होते. पण नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या स्वतःच्याच
कुटुंबाच्या विपन्नावस्थेमुळे त्यांना पुढे अर्थार्जन करण्यासाठी मुंबईला जावं लागलं त्यांना. पण तिथं गेल्यानंतर रात्र शाळेमध्ये शिकून म्हणा, वाचनाची मुळातच आवड असेल म्हणा, त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे हे साहित्याकडे वळले आणि नंतरच्या कालावधीमध्ये ते इतकं त्यांनी विपुल लेखन केलं. एक आपण असं म्हणूया की अशिक्षित माणूस, पण नंतर मात्र त्यांनी एवढं लेखन केलं आणि शोषितांचं, कष्टकऱ्यांचं दुःख त्यांनी मांडलं. त्यांच्या सगळ्या कथा कादंबऱ्यांमधनं आणि त्यांच्या सगळ्या ग्रंथांमधनं आपल्याला या लोकांच्या दुःखाचं आपल्याला या लोकांचं दुःख आपल्याला कळतात. साम्यवादी विचारसरणी त्यावेळेला आपल्या देशामध्ये येऊ घातलेली होती, आलीच होती ती. कामगारांचं आणि कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं अशी अनेकांची इच्छा होती. अण्णाभाऊ साठे देखील या साम्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं लेखन केलं की त्यामुळं साम्यवादी विचारसरणीचं जे सरकार रशियामध्ये होतं, यांनी त्यांना रशियामध्ये आमंत्रित केलं. रशियामधल्या त्यांच्या डुमामध्ये किंवा त्यांच्या संसदेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी जगभरामध्ये सर्वप्रथम जर शाहिरीच्या माध्यमातून जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जर कोणी म्हटला असा तर तो सर्वप्रथम कोणी म्हटलेला आहे? अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेला आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण शोषितांचं दुःख हे जगाच्या पटलावरती मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेकांना प्रिय आहेत, आम्हाला प्रिय आहेत. आज त्यांची जयंती आपण साजरी करतोय. प्रतिभा पूजन तर संपन्न झालेलं आहे. यानंतर मी विद्यार्थी मनोगतासाठी विद्यार्थ्यांना पाचारण करतो. वैष्णवी खडके आपलं मनोगत व्यक्त करते, इयत्ता 10वीची विद्यार्थी. नमस्कार, माझे नाव वैष्णवी विकास खडके. मी इयत्ता 10वी शिकते. मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांना लाडाने बाळ असे म्हणत. त्यांनी समाज सुधारक, शिक्षण, पत्रकारिता, राष्ट्रप्रेम होते. त्यांनी राष्ट्रनिर्मितीचा पाया मानला व न्यू इंग्लिश स्कूल तसेच टेकन एज्युकेशन स्थापनेत महत्वाची भूमिका होती. त्यांनी जनतेला स्वातंत्र्याची जाणीव करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले व त्यांनी गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव सुरू केले. समाजाने एकता व राष्ट्रप्रेम याची जाणीव होण्यासाठी व त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा केली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना लोकमान्य ही पदवी दिली व त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे विचार, त्यांचे राष्ट्रप्रेम अजूनही आपल्याला प्रेरणा देतात. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी विलास दिंडे. मी इयत्ता 9वी शिकते. मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. साधे राहणीमान, उच्च विचार, साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांना गरिबीमुळे केवळ 1.5 दिवस शाळेत जाता आले. शाळेचे दरवाजे जरी बंद झाले तरी त्यांनी आपल्या कष्टातून अनेक कथा, कादंबऱ्या व पोवाडे लिहिले. त्यांनी रशिया या देशामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक व क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून आपल्या साहित्याची जनजागृती केली. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज मी आपणासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला.
अण्णाभाऊ साठे हे एक महान समाजसुधारक होते. त्यांनी न शिकता कथा, कादंबऱ्या, लावण्या व नाटके लिहिले. त्यांनी गरीब, कष्टकरी, कामगार व वंचित समाजाचे दुःख आपल्या साहित्यातून मांडले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन दलित व वंचितांसाठी खर्च केले. अशा या महान शाहिरास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव पूजा तुकाराम पाटील. मी इयत्ता 9वी शिकते. आदरणीय शिक्षक, माननीय पाहुणे आणि इतर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. आज आपण महान साहित्यिक, समाजसुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरपूर्वक अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावात झाला. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आपल्या कष्टाने मोठे कार्य केले. त्यांनी कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लोककथा लिहिल्या. त्यांची फकीरा ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखनातून गरीब, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या लोकांचे जीवन दिसून येते. त्यांनी समाजात समानता, गरीब, बंधुभाव अशी आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे अनेक विचार आपल्याला प्रेरणा देतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैभवी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणार अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. Good morning everyone. My name is Harshada. Today I am going to tell you about Lokmanya Tilak. Lokmanya Tilak is a great leader. He born on 23 July 1856 in Maharashtra. He started Swadeshi movement. He started newspaper Kesari and Maratha. He was the first of Indian independence movement. He started Ganesh Utsav and Shiv Jayanti in Maharashtra. He started Swadeshi movement in 1905. He died 1 August 1920. He is our inspiration. Thank you. यानंतर इयत्ता 8वीचं म्हणजे फेस म्हणूया आपण, इयत्ता 8वीचा फेस म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या वैष्णवीताई आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत. माझे नाव वैष्णवी विकास जाधव आहे. मी इयत्ता 8वीत शिकते. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. आपले कार्य, प्रतिमा आणि विचार यातून लोककलेची प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे असे होते. गरिबी व भेदभावामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. ते त्यांच्या वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. मुंबईमध्ये त्यांनी मिळेल ते काम केले. त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. एकदा धूळ झटकली की तलवार आधीसारखी धारदार बनून जाते, अशी त्यांची विचारसरणी होती. शाळा न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली होती. त्यांचे असे म्हणणे होते की ते असे म्हणत की मी जे जगतो, बघतो, अनुभवतो तेच मी लिहितो. या माध्यमातून त्यांनी कादंबऱ्या, पोवाडे, पटकथा यांची निर्मिती केली. त्यांनी मुंबईची लावणी आणि माझी मैना गावीच राहिली या 2 त्यांच्या लावण्या अविस्मरणीय आहेत. रशियाला जाऊन शिवाजी महाराजांच्या बद्दल पोवाडा गाणारे प्रथम लोकशाहीर होते. त्यांची फकीरा ही कादंबरी राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून ओळखण्यात आली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात जनजागृतीसाठी प्रचंड मोठी कामगिरी केली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र या चळवळीत त्यांचा अधिक पूर्ण महत्वाचा वाटा होता.
अशा या शिवशाहीर भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी 18 जुलै 1969 रोजी झाला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की श्रमाला मान माणुसकीचा ध्यास, श्रमाला मान माणुसकीचा ध्यास हाच अण्णाभाऊंचा खरा वारसा खास, हाच अण्णाभाऊंचा खरा वारसा खास. अन्यायाविरुद्ध लढा देऊ या निर्धाराने, अन्यायाविरुद्ध लढा देऊ या निर्धाराने, ज्ञानाचा दीप लावूया प्रत्येक घराघराने, ज्ञानाचा दीप लावूया प्रत्येक घराघराने. त्यांच्या या विचारांनी उजळू दे भारत सारा, त्यांच्या या विचारांनी उजळू दे भारत सारा. समता बंधुता हाच असू दे नारा, समता बंधुता हाच असू दे नारा. अण्णाभाऊ साठेंना माझे शतश प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.